तर आपोआप विषम कर्म गळून पडतील. निसम्म कार्य, जे विषम कर्म आहे त्याला दूर करा. जर मनुष्य उत्साहित असेल तरच जागरूक असू शकतो, आणि जागरूक असेल तरच आपल्या कर्मामध्ये विशुद्धी राखू शकतो, शुचिता राखू शकतो, आणि तरच त्याचे विषम असलेले कर्म गळून पडतात. जसे एखाद्या तराजूचे दोन पारडे असतात. ज्या पारड्यात वजन अधिक असेल ते पारडे खाली जाते, आणि ज्यात वजन कमी असेल ते पारडे वर तरंगते. त्याप्रमाणे जर तुमच्या मनाची विशुद्धी अधिक असेल तर आपोआप जे विषम कर्म आहेत ते अल्प असतील, आणि हळूहळू हळूहळू ते अल्प कर्म, ते अल्प असलेले विशुद्ध कर्म, विषम कर्म गळून पडतील, नष्ट होतील. शुचिकम्मस्य निसम्म कार्य संयतस्य धम्मजीवेन. म्हणजे प्रयत्न कशासाठी असावे? कर्मामध्ये विशुद्धी राखण्याकरिता, विषम कर्माला दूर करण्याकरिता केलेले प्रयत्न हे सम्यक प्रयत्न, सम्यक व्यायाम, योग्य प्रयत्न. भगवान पुढे म्हणाले, संयतस्य धम्मजीवेन. संयत राहून, स्थिर राहून, स्थिर राहून धम्म जीवन जगा. व पुन्हा आपण पूर्वी ऐकले, धम्म जीवन जगणे म्हणजे काय? अज्ञानवश न जाणल्यामुळे अनेक लोक धम्म या शब्दाचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर करतात. जसे कोणी कोणी एकमेकांशी बोलत असताना धम्म सकाळ म्हणतात, धम्म रात्री म्हणतात, आणि हे अत्यंत चुकीचे आहे. कोणी कोणी वस्तू रूपाने, परिष्कार रूपाने दान देत असताना त्याला धम्मदान असे म्हणतात, आणि हे अत्यंत चुकीचे आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, कारण धम्म हा अत्यंत विशाल आहे, विस्तृत आहे. व पूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे धम्म म्हणजे शील, धम्म म्हणजे समाधी, धम्म म्हणजे प्रज्ञा, आणि भगवंतांनी म्हटले संयतस्य धम्मजीवेन. संयत राहून, संयत असणे म्हणजे स्थिर असणे. हा जा स्थिर असणारा मनुष्य कोण? तर जो मनुष्य योग्य कर्म करतो, जो मनुष्य योग्य प्रकारचे प्रयत्न करतो. मग योग्य प्रयत्न म्हणजे काय? उत्साहित असणे योग्य प्रयत्न आहे, स्मृतिमान असणे योग्य प्रयत्न आहे. उत्साहित असणे, स्मृतिमान असणे सम्यक व्यायाम आहे. त्याचबरोबर कर्मामध्ये विशुद्धी राखणे योग्य प्रयत्न आहे, सम्यक व्यायाम आहे. विषम कर्माला दूर करणे सम्यक प्रयत्न आहे, सम्यक व्यायाम आहे, योग्य प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर शील, समाधी आणि प्रज्ञा यामध्ये स्थिर असणे म्हणजे धम्मजीवन जगणे, म्हणजे संयत असणे. शील, समाधी आणि प्रज्ञेमध्ये संयत असणे म्हणजे स्थिर असणे. शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गात स्थिर असणे म्हणजे संयत असणे. संयत असल्यामुळे, शील मार्गात संयत असल्यामुळे शरीर, वाचा आणि मन हे नियंत्रणात असेल. शील मार्गात संयत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्कर्म तीनही प्रकारे होणार नाही. शारीरिक विशुद्धी, मनातील विचारांची विशुद्धी आणि वचनाची विशुद्धी मनुष्याला धारण करता येईल. तो मनुष्य त्यामध्ये रमलेला असेल, तेव्हा तो मनुष्य स्थिर असेल. संयतस्य धम्मजीवेन. असा स्थिर असणारा मनुष्य हा धम्मजीवन जगतो. धम्म म्हणजे सत्य. एकदा आल्बक नावाच्या एका यक्षाने भगवंताने विचारलं होतं, किच्चंग हवे साधू तरंग रसान. तो आल्बक नावाचा यक्ष भगवंताने म्हणाला की असा कोणता रस आहे जो सर्व रसात सर्वात स्वादिष्ट आहे? आणि भगवंतांनी त्याला उत्तर दिले होते, सच्चंग हवे साधू तरंग रसान. सत्य, सत्य म्हणजे धम्म, धम्म म्हणजे सत्य. आणि भगवान म्हणाले, सत्याचा सार, रस म्हणजे सार. एखाद्या फळाचा द्रवरूपी अर्क जेव्हा बाजूला केला जातो तेव्हा तो त्या फळाचा रस आहे असे म्हटले जाते, म्हणजे त्या फळाचा तो सार आहे. त्याप्रमाणे धम्माचा सार म्हणजे शील, धम्माचा सार म्हणजे समाधी, धम्माचा सार म्हणजे प्रज्ञा, धम्माचा सार म्हणजे सत्य, धम्माचा सार म्हणजे नीतिमत्ता. आणि ह्या धम्माचा संपूर्ण सार तथागतांच्या 82,000 धर्मस्कंदातील उपदेशामध्ये पाहावयास मिळतो, ज्याला आपण त्रिपिटक म्हणतो. भगवंतांनी जो काही 45 वर्ष उपदेश केला
तो 82,000 स्कंदातील भगवंतांचा जो संपूर्ण संकलित स्वरूपातील असलेला जो उपदेश आहे तो उपदेश म्हणजे धम्म. आणि भगवंतांनी म्हटले संयतस्य धम्म जीवी. मग हे सर्व अर्थ जर संकलित केले, धम्म म्हणजे वस्तुमात्रांच्या वास्तविकतेचे दर्शन घडून देणारे सिद्धांत, वस्तुमात्रांच्या वास्तविकतेची ओळख पटवून देणारे तत्वज्ञान किंवा सिद्धांत म्हणजे धम्म. मग आता यामध्ये रममाण होण्यासाठी, यामध्ये संयत राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी, हे जीवन जगण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम म्हणजे योग्य प्रयत्न. त्यापुढे भगवान म्हणाले होते संयतस्य धम्मजीविनो अपमत्तस्य यशो विवर्धते. माणसांनो तुम्ही अप्रमादी बना. प्रमादी असणे म्हणजे दोषी असणे, अप्रमादी म्हणजे निर्दोष असणे. प्रमाद म्हणजे आळस किंवा दोष आणि अप्रमाद म्हणजे निर्दोषता किंवा उत्साह. अपमत्तस्य यशो विवर्धते. अप्रमादी असलेल्या अशा मनुष्याचे यश सतत वाढत जाते. काय म्हणाले भगवान? अप्रमादी असलेल्या अशा मनुष्याचे यश हे सतत वाढत जाते. अपमत्तस्य यशो विवर्धते. अप्रमादी बनण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम, योग्य प्रयत्न होत. आणि भगवान म्हणाले माणसांनो यासाठी तुम्ही उत्साहित बना, यासाठी तुम्ही स्मृतिमान बना. याला सम्यक व्यायाम किंवा योग्य प्रयत्न असे मानले पाहिजे. योग्य प्रयत्न किंवा सम्यक व्यायाम समाधीचे एक अंग आहे. आणि समाधी म्हणजे ढोबळ अर्थी कुशल चित्ताची एकाग्रता. आपण सदैव आणि सदैव सातत्याने जे ऐकत आहोत ते सर्व धम्म सर्व प्रकारे एकमेकांच्या प्रत्येक मार्गाशी एकमेकांशी निगडित आहे. योग्य प्रयत्न कोण करू शकतो? जो मनुष्य उत्साहित असेल, जो मनुष्य जागरूक असेल, जो मनुष्य कर्माला, विशुद्ध कर्माला अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न करणारा असेल. योग्य प्रयत्न करणारा म्हणजे कोण? तर जो मनुष्य विषम कर्माला, चुकीच्या कर्माला दूर करणारा असेल. योग्य प्रयत्न करणारा सम्यक व्यायामाचा मनुष्य म्हणजे कोण? जो मनुष्य संयत असेल, या तीनही मार्गामध्ये स्थिर असेल. जो मनुष्य धम्म जीवन जगणारा असेल तर असा मनुष्य हा योग्य प्रयत्न करतो, सम्यक व्यायाम करत असतो. त्याला सम्यक व्यायाम असं म्हटलं. अपमत्तस्य यशो विवर्धते. अप्रमादी बना. अप्रमादी म्हणजे निर्दोष बनण्यासाठी तुम्ही सतत आणि सतत चित्ताची एकाग्रता धारण करा आणि ते चित्त कुशल अवस्थेत असेल. म्हणजे चित्त कुशल अवस्थेत केव्हा असेल आणि केव्हा चित्त एकाग्र होईल? जेव्हा तुम्ही अप्रमादी असाल. तुम्ही अप्रमादी केव्हा असाल? जेव्हा तुम्ही स्थिर असाल. तुम्ही स्थिर केव्हा असाल? जेव्हा तुमचे विषम कर्म दूर झालेले असतील आणि तुमच्या विशुद्ध कर्माचा विकास झालेला असेल. विशुद्ध कर्माचा विकास केव्हा होईल आणि विषम कर्म केव्हा दूर होतील? जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मांतामध्ये, जीवन जगण्यामध्ये स्मृतिमान असाल, जागरूक असाल, सावधान असाल. तुम्ही सावधान आणि जागरूक केव्हा असाल? जर तुम्ही उत्साहित असाल. आणि भगवंताने म्हटले उत्थानवतो सतीवतो शुचिकम्मस्य निसम्मकारिणो संयतस्य धम्मजीविनो अपमत्तस्य यशो विवर्धते. समाधी या सिद्धांताचे हे एक अंग आहे सम्यक व्यायाम. व समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. व चित्त कुशल अवस्थेत केव्हा असेल? जेव्हा ते मलिन नसेल, जेव्हा ते विशुद्ध असेल, शुद्ध असेल. मग चित्त जोपर्यंत मलिन आहे तोपर्यंत ते एकाग्र होणार नाही. आणि नियमित आपल्या प्रत्येकाच्या व्यवहारातील हे संस्कार आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या स्वतःला परीक्षण करून पाहायचं आहे की चित्त मलिन केव्हा होतं, मन मलिन केव्हा होतं, हे अस्थिर केव्हा असतं? जेव्हा ते अस्वस्थ असतं. चित्त अस्वस्थ केव्हा असतं, मन अस्वस्थ केव्हा असतं? तर मलिन असल्या कारणाने मन अस्वस्थ असतं. जेव्हा जेव्हा मन मलिन होतं, जसं आता आपण पाहतो की आपण आपला भूतकाळ स्मरण केला
भगवंतांनी जे सत्य कथन केले ते आपणाला आपल्या स्वतःमध्ये अनुभव करायचे, इतरांचे परीक्षण करण्यासाठी नाही. आपणाला स्वतःमध्ये विकास करायचा आहे, स्वतःचा विकास करायचा आहे, स्वतःमध्ये त्याचे परीक्षण करायचे. आणि मग आपण आपल्या भूतकाळाला, या क्षणाच्या पूर्वीच्या भूतकाळाला जर आपण शोधले तर आपणाला लक्षात येईल की भगवंतांनी सांगितलेले सत्य हे माझ्यामध्ये आहे. मी त्याचं एक उदाहरण आहे. मी त्या सत्याचं एक उदाहरण आहे. तो कसा? जेव्हा जेव्हा माझे चित्त मलिन झाले तेव्हा तेव्हा मी अस्वस्थ होतो. जेव्हा जेव्हा माझे चित्त लोभात पडले तेव्हा तेव्हा मी अस्वस्थ झालो. जेव्हा जेव्हा माझे मन मोहात पडले, मोहात अडकले तेव्हा तेव्हा मी अस्वस्थ झालो. अशा अस्वस्थ अवस्थेत माझे चित्त कुशल असू शकत नाही. आणि जर ते कुशल मार्गात नसेल तर मग मात्र ते एकाग्र असू शकत नाही. तो एकाग्र असू शकत नाही. मग जेव्हा जेव्हा हे चित्त कुशल मार्गात असेल, जेव्हा जेव्हा हे चित्त विशुद्ध मार्गात असेल तेव्हा तेव्हा हे चित्त एकाग्र असेल. आणि ही जी चित्ताची विशुद्धी आहे ही कशावर आधारित आहे? तर शील मार्गावर आधारित आहे. पूर्वी आपण पाहिले की क्रमवारीनुसार अष्टांगिक मार्गामध्ये हे जे 8 अंग आपण पाहत आहोत, प्रज्ञा, शील आणि समाधी यानुसार. आणि सिद्धांताच्या क्रमवारीमध्ये हे मार्ग येतात शील, समाधी आणि प्रज्ञा यामध्ये. म्हणजे प्रज्ञेला प्राप्त होण्यासाठी समाधी पुष्ट झाली पाहिजे आणि समाधी पुष्ट होण्यासाठी मनुष्य हा शील मार्गात प्रतिष्ठित असला पाहिजे. जे शील आरंभ आहे, समाधी मध्य आहे आणि प्रज्ञा अंत आहे. प्रज्ञा शीर्ष आहे. प्रज्ञा ही शीर्ष आहे. समाधी जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत प्रज्ञा ही जी अंतिम अवस्था आहे ती मनुष्य अनुभव करू शकत नाही. मग आपण आपल्या स्वतःमध्ये अनुभव केला, आपण आपल्या भूतकाळाला जर आपण शोधण्याचा, तपासण्याचा प्रयत्न केला, जेव्हा जेव्हा मनात ईर्ष्या उत्पन्न झाली तेव्हा तेव्हा मन अस्थिर झाले, मन अधीर झाले, अस्थिर झाले, अशांत झाले, मलिन झाले. अशा या अस्थिर असलेल्या, अधीर असलेल्या, मलिन असलेल्या मनात एकाग्रता साध्य होणार नाही. म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता, मन विशुद्ध असेल तर मनुष्याला धारण करता येईल. जेव्हा जेव्हा मन मलिन असतं, जेव्हा जेव्हा मनात ईर्ष्या उत्पन्न होते तेव्हा तेव्हा मन अस्थिर होतं, अस्वस्थ होतं, अशांत होतं. जेव्हा जेव्हा मनात क्रोध उत्पन्न होतो तेव्हा तेव्हा मन अधीर होतं, अस्थिर होतं, अशांत होतं. जेव्हा जेव्हा मन स्वार्थात अडकून पडतं तेव्हा तेव्हा मन अशांत होतं, अस्थिर होतं. जेव्हा जेव्हा मनात अहंकारी विचार उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा मन अशुद्ध होतं, मन अस्थिर होतं, बेचैन होतं. जेव्हा जेव्हा मनात बदल्याची भावना उत्पन्न होते तेव्हा तेव्हा मन अस्थिर होतं, मन अशांत होतं, विचलित होतं. आणि मग मी जर माझ्या भूतकाळाला परीक्षण करून पाहण्याचा प्रयत्न केला तर मला स्वतःबद्दल अशी अनुभूती होईल की जेव्हा जेव्हा मी अस्थिर झालो तेव्हा तेव्हा माझ्या मनात एकतर सूडबुद्धी उत्पन्न झाली. मग मी परीक्षण करेल आणि सूक्ष्म निरीक्षण करेल. हे निरीक्षण करत असताना मी शील मार्गावर आरूढ असेल, मी शील मार्गाचे अधिष्ठान केलेले असेल तरच माझे चित्त एकाग्र असेल. आणि जोपर्यंत एकाग्र असणार नाही तोपर्यंत मला माझी सुद्धा परीक्षण करता येणार नाही. जे धम्म हा इतरांना शिकविण्यासाठी आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा प्रथम आपली अनुभूती ही त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तोपर्यंत इतरांच्यासाठी नाही, तोपर्यंत हा स्वतःसाठी आहे. व मी जेव्हा माझ्या भूतकाळाला परीक्षण करून पाहिले तेव्हा मला असे लक्षात आले की भूतकाळात मी जेव्हा माझ्या मनात सूडबुद्धी उत्पन्न झाली, सूडबुद्धी म्हणजे मनाचा मळ, आणि हे मनाचे मळ दूर करण्यासाठीच शील ग्रहण केले जातात. मनाचे मळ दूर करण्यासाठीच शील ग्रहण केले जातात. मग ते पंचशील असो, अष्टशील असो अथवा दशशील असो. जोपर्यंत मन मलिन असेल तोपर्यंत मन अस्थिर असेल, जोपर्यंत मन अस्थिर असेल तोपर्यंत मन अशांत असेल. आणि या अशांत आणि अस्थिर असलेल्या मनाला एकाग्रता लाभणार नाही. म्हणजे असा मनुष्य हा समाधीत रममाण होऊ शकत नाही.
असा मनुष्य समाधी मार्गात रममाण होऊ शकत नाही. सम्यक व्यायामानंतर सम्यक स्मृती. मग मनुष्याने स्मृतिमान असले पाहिजे. स्मृती म्हणजे जागरूकता. स्मृती बुद्धत्वामध्ये किती महत्वपूर्ण आहे. स्मृती बुद्धत्वामध्ये महत्वपूर्ण कशी आहे तर बोधिसत्व महाबोधी वृक्षाखाली जेव्हा बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गाचे अधिष्ठान करतात, त्या अधिष्ठान मार्गामध्ये जे 37 बोधिपक्षीय धर्म अवलंब करतात. बोधिपक्षीय म्हणजे बोधीला प्राप्त करून देणारे. बोधी म्हणजे ज्ञान, बोधी म्हणजे बुद्धत्व. बुद्धत्वाला प्राप्त करून देणारे हे 37 प्रकारचे जे धर्म आहेत, या धर्मामध्ये पहिले 4 धर्म आहेत मार्ग, ज्यामध्ये कायगतानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती आणि धम्मानुस्मृती. म्हणजे स्मृतीपासूनच बोधिसत्वाच्या खऱ्या मार्गाचा आरंभ होतो, जो बुद्धत्वाला प्राप्त करण्यात सफल होतो. बोधिपक्षीय धर्मामध्ये प्रथम 4 धर्म आहेत: कायगतानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती आणि धम्मानुस्मृती. स्मृती म्हणजे जागरूकता, कायेच्या प्रती जागरूकता. बोधिसत्वाचे पहिले पाऊल होते. महाबोधी वृक्षाखाली बोधिसत्वाने जेव्हा अधिष्ठान केले, सिद्धार्थाने अधिष्ठान केले, तेव्हा या अधिष्ठानातील त्यांचे प्रथम चरण होते आणि ते म्हणजे कायेच्या प्रती ते स्मृतिमान होते. कायेची जी गती आहे, जी अवस्था आहे, कायगतानुस्मृती. त्यानंतर वेदनानुस्मृती. कायेमध्ये, शरीरामध्ये ज्या संवेदना उत्पन्न होतात त्या प्रती ते स्मृतिमान आहेत, सजग आहेत, सावधान आहेत. त्यानंतर चित्तानुस्मृती. या कायेच्या आणि या वेदनांच्या, संवेदनांच्या प्रभावाने हे जे चित्त आहे, या चित्ताची असलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेप्रती जागरूक असणे. आणि धम्मानुस्मृती. धम्म म्हणजे स्वभाव. या कायेच्या स्वभावानुसार, कायेत उत्पन्न झालेल्या संवेदनांच्या स्वभावानुसार चित्त जेव्हा जेव्हा मलिन होतं किंवा चित्ताचा जो स्वभाव होतो, त्यानुसार या चित्तामध्ये उत्पन्न झालेले जे संस्कार आहेत, या 4 प्रकारची जी स्मृती आहे, ते बोधिसत्वाचे प्रथम चरण आहे. म्हणजे स्मृती बुद्धत्वामध्ये किती महत्वपूर्ण आहे. स्मृती म्हणजे जागरूकता, सावधानता. ही स्मृती किती महत्वपूर्ण आहे. बोधिपक्षीय धर्मामध्ये जे 37 बोधिपक्षीय धर्म आहेत, ज्यामध्ये 4 सम्यक प्रयत्न आहेत, 4 स्मृती प्रस्थान आहेत. प्रस्थान म्हणजे प्रयत्न, सम्यक म्हणजे अर्थपूर्ण आणि स्मृती म्हणजे जागरूकता. तर हे पहिले जे 4 अर्थपूर्ण असलेले बोधिसत्वाचे प्रयत्न आहेत, हेच प्रयत्न बोधिसत्वाला, त्या बोधिपक्षीय धर्माला परिपूर्ण होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात आणि बोधिसत्व बुद्धत्वाच्या ज्ञानाचा लाभ मिळवितात. 4 स्मृती प्रस्थानानंतर बोधिसत्वांनी अवलंब केलेल्या बोधिपक्षीय धर्मामध्ये स्मृती बलामध्ये सुद्धा श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. स्मृतीचा क्रमांक 3रा आहे, जे पंचबल बोधिसत्वाने अवलंब केले. पुन्हा बोधिपक्षीय धर्मामध्येच जे पंच इंद्रिय बोधिसत्वाने विकसित केले, त्यामध्ये सुद्धा स्मृती हे 3रे इंद्रिय आहे. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे समाधी परिपक्व केव्हा होते हे स्मृतीवर अवलंबून आहे. स्मृती म्हणजे जागरूकता. सम्यक स्मृती म्हणजे योग्य आणि अर्थपूर्ण जागरूकता, सावधानता, अर्थपूर्ण सावधानता. आता मिथ्या स्मृती कशी असेल, म्हणजे चुकीची जागरूकता, सावधानता कशी असेल. मिथ्या जिथे जिथे असेल, मिथ्या दृष्टी जिथे जिथे असेल, तिथे तिथे त्याचे विपाक भोगावे लागतात. जसे चोर, एखादा चोर म्हणजे अकुशल कर्म करणारा कोणीही व्यक्ती, त्यामध्ये आपण ढोबळपणे चोराचे उदाहरण घेऊ. चोर चोरी करण्याच्या प्रती जागरूक असेल तरच चोरी करण्यामध्ये यशस्वी ठरतो. चोर चोरी करण्याच्या प्रती जागरूक असेल तरच तो चोरी करण्यामध्ये यशस्वी ठरतो. परंतु चोरी करण्याने तो स्वतः त्याची पनिशमेंट भोगतो, त्याचे विपाक त्याला भोगावे लागतात. ज्यांची चोरी करतो त्यांना देखील वाईट वाटणारे दुःख होतात, त्यांचेही नुकसान होतात. आणि म्हणून ती जी जागरूकता आहे, ती जी स्मृती आहे, ती मिथ्या आहे. ती जी दृष्टी आहे ती मिथ्या आहे, ती चुकीची आहे.
आणि मग सम्यक असेल त्याचा लाभ कसा होतो, अर्थपूर्ण असेल त्याचा लाभ कसा होतो? तर एखादा मनुष्य स्वतःला स्वतःचे अस्तित्व पाहण्याकरिता, जाणून घेण्याकरिता, स्वतःला स्वतःचे जीवितार्थ पाहण्याकरिता, जाणून घेण्याकरिता जागरूक असतो, तर आपोआपच जी मिथ्या दृष्टी असेल त्याचा तो त्याग करतो, त्याला दूर करतो. कारण मी अनुभवले की जेव्हा जेव्हा माझ्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली तेव्हा तेव्हा मात्र मी अस्वस्थ झालो. ही अस्वस्थता त्या ईर्षेचा, मिथ्या दृष्टीचा विपाक होता. आणि मग जर मी मनुष्य आहे, हे पशुसाठी नाही, मी जर मनुष्य आहे तर मला याची जाण व्हावी की जेव्हा जेव्हा मी मिथ्या दृष्टीत पडतो तेव्हा तेव्हा मी अस्थिर होतो, अशांत होतो, अस्वस्थ होतो. मी जागरूक असले पाहिजे. मी जागरूक असले पाहिजे कशाप्रती? तर माझ्या दृष्टीच्या प्रती. मी जागरूक असले पाहिजे माझ्या संकल्पाच्या प्रती. मी जागरूक असले पाहिजे माझ्या वचनाच्या प्रती. मी जागरूक असले पाहिजे माझ्या कर्मांताच्या प्रती. मी जागरूक असले पाहिजे माझ्या आजीविकेच्या प्रती. मी जागरूक असले पाहिजे माझ्या प्रयत्नांच्या प्रती. तेव्हा मला कुशल चित्ताची एकाग्रता साध्य होईल. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. आणि या कुशल चित्ताच्या एकाग्रतेचा प्रमुख आधार म्हणजे स्मृती आहे. प्रयत्नानंतरच मनुष्य हा स्मृतिमान होतो. प्रयत्नाचा अर्थ जाणला तरच मनुष्य हा स्मृतिमान होऊ शकतो. आणि ही स्मृती योग्य असावी, म्हणजे ही जागरूकता, सावधानता योग्य असावी. त्याला बघून त्यांनी सम्यक स्मृती असं म्हटलेलं आहे. तर असा स्मृतिमान असलेला व्यक्ती कुशल चित्ताची एकाग्रता धारण करतो, म्हणजे समाधीला तो परिपूर्ण करतो. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. व पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात घेता येईल की चित्त कुशल केव्हा असतं? जेव्हा ते मलिनतेतून मुक्त असतं. चित्त कुशल केव्हा असतं? जेव्हा मन हे स्वच्छ असतं, विशुद्ध असतं. आणि मग आपल्याला त्याचा अर्थ पूर्णपणे जाणता येईल की जेव्हा जेव्हा मन मलिनतेतून मुक्त असतं तेव्हाच ते मन एकाग्र होऊ शकतं. तेव्हाच मन एकाग्र होऊ शकतं. चोर चोरी करण्याच्या प्रयत्नात कितीही एकाग्र असू द्या, तो कितीही सावधान असू द्या, तो एकाग्र असू शकत नाही. आणि त्याची असणारी ती एकाग्रता त्याला त्याची पनिशमेंट भोगण्यासाठी कारणीभूत ठरेल. म्हणजे चोर जेव्हा चोरी करतो, चोरच काय, मिथ्या कर्म करणारा कोणीही व्यक्ती जेव्हा मिथ्या कर्म करतो तेव्हा तो आजूबाजूला सतत आणि सतत पाहत असतो की मी हे कर्म करत असताना मला कोणी पाहत असतील का. म्हणजे तो अशांत, म्हणजे तो एकाग्र नाही. कर्म तो चुकीचे करतो परंतु तरी सुद्धा तो एकाग्र नाही. म्हणजे त्याचे चित्तही कुशल नाही आणि ते एकाग्रही नाही. जेव्हा जेव्हा चित्त अकुशल अवस्थेत असतं, अकुशल कर्मामध्ये रमलेलं असतं, तेव्हा तेव्हा ते विचलित होत असतं. परंतु जेव्हा जेव्हा मनुष्य हा सम्यक मार्गाचे वरील सर्वच्या सर्व सम्यक मार्गाचे अवलंब करतो, जसे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती, या सातही अंगाचा विकास जेव्हा मनुष्य करतो तेव्हा मनुष्य हा समाधीला प्राप्त होतो. स्मृतीचे जे महत्व आहे ते बुद्धत्वामध्ये कसे आहे आपण पाहत आहोत की प्रथम चरण म्हणजे ज्या चार स्मृती प्रस्थानामध्ये स्मृती प्रथम आहे, प्रधान आहे. त्यानंतर जे पंचबल आहेत त्यामध्ये स्मृती तिसऱ्या स्थानावर आहे. जे पंच इंद्रिय आहेत त्यामध्ये स्मृती ही तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर पुन्हा सुद्धा जे बोधांग आहे, बोधीला प्राप्त करून देणारे अंग, जे 7 अंग आहेत, बोधीला प्राप्त करून देणारे जे 7 अंग आहेत त्यामध्ये स्मृती प्रथम आहे. सप्तबोधांगामध्ये स्मृती प्रथम आहे. आणि त्यानंतर आर्य अष्टांग मार्गामध्ये सुद्धा स्मृती 7व्या स्थानावर आहे. म्हणजे स्मृती बुद्धत्वामध्ये, बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गामध्ये किती महत्वपूर्ण आहे आणि किती त्या स्मृतीचा आधार बुद्धत्वाला आहे. जे बुद्धत्वामध्ये स्मृतीचा आधार किती महत्वपूर्ण ठरतो हे जर आपण पाहिले तर आपण किती स्मृतिमान असावे, किती जागरूक असावे. मग स्मृतीचा वेगवेगळ्या प्रकारे विकास होतो. मग ती कायेच्या प्रती, वेदनांच्या प्रती, संवेदनांच्या प्रती, चित्ताच्या अवस्थाच्या प्रती आणि चित्ताच्या स्वभावाच्या प्रती
त्यानंतर जे बल आहे त्या बलाप्रती, त्यानंतर जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाप्रती, त्यानंतर जे बुद्धीला प्राप्त करून देणारे जे अंग आहेत त्याप्रती, आणि त्यानंतर समाधीला परिपक्व करण्याकरिता. म्हणजे स्मृती ही बुद्धत्वामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि बुद्धत्वाच्या मार्गामध्ये, बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गामध्ये स्मृतीचा आधार हा बोधिसत्वाला सर्वात महत्वपूर्ण आधार ठरतो. या स्मृतीच्या आधारेच मनुष्य हा सम्यक समाधीला प्राप्त होऊ शकतो, किंवा मनुष्याची समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता ही अर्थपूर्ण असेल, ती सम्यक असेल. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की भगवंतांचा जो जो काही उपदेश आपण ऐकतो आहोत तो संपूर्ण उपदेश आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वामध्ये शोधायचा आहे. मी त्याचं एक उदाहरण आहे असं आपल्याला ग्राह्य धरायचं आहे. भगवंतांनी जी उदाहरणे दिली, भगवंतांनी जे मार्ग म्हणून उपदेश केला, त्या प्रत्येक उदाहरणामध्ये मी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला तर आपले अस्तित्व या धम्म मार्गामध्ये काय आहे हे आपल्याला जाणून घेता येते. आणि आर्य अष्टांग मार्ग हा त्याचा आधार ठरतो. आर्य अष्टांग मार्गाला भगवंतांनी मध्यम मार्ग असं म्हटलेलं आहे. आर्य अष्टांग मार्गाला भगवंतांनी दुःख निरोधगामिनी प्रतिपदा असं म्हटलेलं आहे. दुःखाचा निरोध करण्याच्या मार्गामध्ये, दुःख निरोध करण्याच्या मार्गामध्ये हा आर्य अष्टांग मार्ग माणसाला उपकारक ठरणारा आहे. हे चौथे श्रेष्ठ सत्य आहे. यासाठी आपण पहिल्या सत्यानंतर हे पाहिले की जे दुःख आहे ते आपण जे जाणून घेतले, भगवंतांनी वर्णन केले, मी माझ्या शरीरामध्ये ते अनुभव केले, असं जोपर्यंत आपण स्वतः अनुभव करणार नाही, जातेपि दुःखा जरापि दुःखा व्याधिपि दुःखो मरणंपि दुःखं अप्पियेहि संपयोगो दुःखो पियेहि विपयोगो दुःखो यंपिच्छन् लभति तंपि दुःखं संकित्तेन पंचुपादान खंदा दुःखा. आपण याचा अर्थ जाणून घेतला. हे जे दुःख आहे, तर भगवंतांनी केवळ दुःख आहेत म्हणून एवढेच सांगितले नाही, तर याचाच अर्थ भगवंतांनी दुःखावर मात करण्याचा मार्ग सांगितला. हे दुःख उत्पन्न होण्याची कारणे आणि या दुःखाचा निरोध याबद्दल सुद्धा यापुढे क्रमाक्रमाने क्रमशः आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तथागतांच्या सुमुखातून आलेले जे काही वचन आहे ते संपूर्ण सत्य वचन आहे, सुभाषित वचन आहे. या सत्य वचनाच्या, सुभाषित वचनाच्या पुण्यप्रभावाने, पुण्यप्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या अनुकंपेने, आपापल्या कुशल आचरण, विचार आणि व्यवहार बलाच्या परिणामाने तुम्हा सर्व उपस्थित जणांना, विश्वातील तमाम मानवमात्रांना, संपूर्ण चक्रवालातील संबंध स्वरूपांना सदैव सदैव सुख, समाधान, शांती लाभो, निरोगी दीर्घायु लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल हो. सब रोगा विनिमुक्तो सब